आता ह्या साताऱ्याच्या संमेलनामध्ये मात्र आम्ही राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था केली. म्हणजे कुठेही त्यांना राहण्याची गैरसोय जाणवणार नाही. उत्तम जेवण मिळेल, कुठेही जेवणाची अव्यवस्था होणार नाही. ग्रंथ स्टॉलचे जी लोक असतात त्यांची राहण्याची जी व्यवस्था असते ती कुठं मंगल कार्यालयात वगैरे केली जाते, तसं आमच्याकडनं यावेळेस होणार नाही. आम्ही त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणार आहोत. म्हणजे उगाच माणसं येत आहेत म्हणून कसंही त्यांना ट्रीट करावं असं आमची भूमिका नाही. उत्तम म्हणजे साताऱ्यातून जाताना राहण्याच्या व्यवस्थेवर एकही माणूस बोलू शकणार नाही एवढं आम्ही हे संमेलन आदर्श व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना ठरावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. शेवटी ही व्यवस्था आहे, तिथे लक्षावधी लोक सहभागी असतात, तिथे व्यवस्थेचा नेहमी बोजवारा उडालेला आपण पाहतो. पण आम्ही त्यासाठी अधिकाधिक काळजी घेऊ आणि सुदैवाने सुनीता राजे या प्रकाशन व्यवहारातल्या असल्यामुळे आणि गेली अनेक वर्ष ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलेलं त्याने असल्यामुळे त्यांनी आम्हाला एक सूचना केली आणि आम्हाला ती फार महत्वाची वाटली. त्या म्हणाल्या, बऱ्याच वेळा तक्रार काय असायची की ग्रंथ प्रदर्शन लांब कुठेतरी आणि मुख्य मंडप एकीकडे, तर यावेळेला ती परिस्थिती तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला मुख्य मांडवात जातानाच ग्रंथ प्रदर्शनातून जावं लागेल. ग्रंथ प्रदर्शनात गेलं नाही तर मांडवात जाताच येणार नाही. आणि बाहेर पडायचं असेल तरी तुम्हाला ग्रंथ प्रदर्शनातूनच बाहेर पडावं लागेल. तर सुनीता राजे ह्याच्याविषयी सांगा, आपण जे जे काही वेगळं करतो आहोत. आता आम्ही जे मगाचपासून तिघे जण बोलतोय त्याचं एक महत्वाची यामध्ये तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट की आम्ही जेव्हा संमेलन देतो तेव्हा ती दुसरी संस्था असते. म्हणजे कुठलंही महामंडळ, म्हणजे आमच्याकडे आता महामंडळ आहे, कधी विदर्भात असतं, तेव्हा तिथं कुणाची तरी निमंत्रणं आलेली असतात आणि त्या संस्थेला आम्ही ते संमेलन देतो. त्यावेळी आमचा संयोजक म्हणून त्यांच्यावरचा जो काही होल्ड असतो तो कमी होतो. कारण संमेलनाचे लोक समजा महामंडळाचे मुंबईमध्ये आहेत, विदर्भात आहेत, पुण्यात आहेत आणि संयोजक संस्था वेगळी आहे. पण आता तसं नाही. म्हणजे महामंडळ आमच्याकडे आहे आणि हे संमेलन आमचंच, म्हणजे आमची शाहूपुरी शाखा आणि त्याचे ते मुख्य आहेत, त्यामुळे संयोजकाच्या पण ते भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी दबाव आहे की त्यांची शाखा आणि महामंडळ म्हणजे महामंडळाचे कोषाध्यक्ष, साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष, असा सगळा भार त्यांच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे संमेलन जास्तीत जास्त आदर्श करू आणि ज्यावेळी पुढच्या वेळी कधी 2 वर्षांनी दुसऱ्या संस्थेला आम्ही देऊ तेव्हा त्यांनी आमचा कित्ता गिरवला पाहिजे की असं झालंय तसंच झालं पाहिजे. आणि याच्या आधी आता ग्रंथ प्रदर्शनात, आता मी प्रकाशक असल्यामुळे मी बऱ्याच वर्षापासून ग्रंथ प्रदर्शनात सहभागी असते. साधा मंडप असतो, दोन्ही बाजूनी कापड लावलेलं असतं, प्रचंड धूळ असते आणि कुठेतरी मंगल कार्यालयामध्ये सोय केलेली असते, गाद्या टाकलेल्या असतात, वॉशरूम अत्यंत गलिच्छ असतात. म्हणजे प्रकाशक हा कुठेतरी झोपडपट्टीतच राहणारा असला पाहिजे अशी जी काही भावना झालेली असते. तर त्याला यावेळी आम्ही छेद दिलाय की बऱ्यापैकी हॉटेल्स, म्हणजे आता आपण काही खूप 5 स्टार हॉटेलची व्यवस्था सगळ्यांसाठी नाही करू शकत, पण हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था होईल. 4 स्टॉल कमाल मिळायचे यापूर्वी, आता आम्ही ते 6 केले. त्यामुळं एका व्यक्तीची राहण्याची जेवणाची सोय त्यामध्ये इन्क्लूड असेल आणि समजा 6 स्टॉल असतील तर त्यांना 2 रूम्स या देऊन टाकल्या जातील. जेवणाची वेगळी सोय असेल, कारण प्रकाशकांना रांगेत उभं राहता येत नाही, कारण इकडे गर्दी असते स्टॉलवर आणि तिकडे जेवणाच्या तिथे खूप गर्दी असते, मग 2 तास त्या जेवणामध्ये जातात. म्हणून मग त्यांची जेवणाची व्यवस्था वेगळी केलेली असेल आणि स्वच्छता आणि त्या सगळ्या बाबी अत्यंत उत्तम अशा करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलाय. संमेलन म्हटलं की सगळ्यात त्याचा मुख्य गाभा जर काय असेल तर पुस्तक. मग हे जे सगळं डिझाईन, आता मगाशी सर जसं बोलले की त्याचं डिझाईन एक सुंदर असं आर्किटेक्टने केलेलं आहे, ते त्याकडं सगळे रसिक म्हणा किंवा लहान मुलं म्हणा आकर्षित होतात आणि हे सगळे पुढचे वाचक आहेत आपले. आता जर हा उत्सव त्यांना अट्रॅक्ट करणारा नसला तर त्यांना वाचनाची पण तेवढी गोडी राहणार नाही किंवा मराठी भाषेची गोडी राहणार नाही. आपण सगळेच आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्यासाठी शाहूपुरी शाखेने खूप प्रयत्न केले, तर आम्ही सगळ्यांनी साहित्य परिषदेने खूप प्रयत्न केले. तर इथून पुढं वाचक कसे वाढतील, आपल्यात मराठीची जे साहित्य निर्माण होते किंवा आपलं आधीचं जे साहित्य आहे त्याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रावर किंवा जगभरात त्याचं कसं आपण प्रमोट करू. कारण आपण अनुवादित पुस्तकं ही फक्त इंग्रजी भाषेमधली करतो, मराठीतली पुस्तकं फार बाहेर जात नाही आणि ती जर गेली नाही तर तुम्ही मग बुकर आणि नोबेल पारितोषिक वगैरे याची अपेक्षा करण्याचं तुम्हाला काहीच कारण नाही. तर या सगळ्या दृष्टीनं जर हा उत्सव हा खूप मोठा उत्सव झाला पाहिजे, म्हणजे तो कुठेतरी लुटुपुटीचा जर झाला तर लोकांचं त्याकडे लक्षच जाणार नाही. उत्सव वाटला पाहिजे. उत्सव आणि म्हणजे सुनीता राजेंनी जो मुद्दा मांडला ना तो वाचक केंद्री. बऱ्याच वेळा काय व्हायचं संमेलनामध्ये की
प्रकाशकांकडे नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष हे पूर्वसुरींचं झालेलं झालेलं आहे. आणि त्यामध्ये महामंडळाचाही काही दोष नव्हता. आयोजक संस्थांना अनेकदा त्याचं गांभीर्य लक्षात यायचं नाही. पण ही वाचन संस्कृती जर आपल्याला समृद्ध करायची असेल तर ज्यांच्या खांद्यावरती ही वाचन संस्कृतीची पालखी आहे अशी तरुण मुलं आणि लहान मुलं ही अधिकाधिक त्या ठिकाणी आली पाहिजेत आली असं मला पाहिजेत. वाटतं. आणि यासाठी एक अट आहे की शिक्षक आणि पालक वाचताना दिसले पाहिजेत पहिल्यांदा. आणि त्यामुळे आम्ही या दोन गोष्टींच्या वरती लक्ष केंद्रित केलंय की अधिकाधिक पालक आणि अधिकाधिक शिक्षक त्या ठिकाणी कसे येतील. आणि विनोद कुलकर्णी यांनी शाळांशी बोलणी केलेली आहे. तर आपण बालकुमारांच्यासाठी तिथे एक स्वतंत्र कट्टा केलेला आहे. त्या कट्ट्यावरती साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित झालेले काही मान्यवर लेखक बालकुमारांसाठी लेखन हम्म. करणारे ते या मुलांशी 3 दिवस संवाद संवाद साधतात. ही एक मोठी पर्वणी त्यांच्यासाठी आहे. म्हणजे हे जे काही प्रयोग आहे ते हम्म. नवीन प्रयोग सुद्धा आपण संयोजक संस्था म्हणून त्यामध्ये करतोय. दुसरी एक गोष्ट की मिलिंद जोशींनी अशी कल्पना मांडली होती की 99 संमेलन आहे तर आपण 100 वर्षाच्या माणसाच्या हस्ते त्याचं बोधचिन्ह तयार करू. शिदे फडणवीसांनी शिदे केलं फडणवीस. नाही. म्हणजे आता हा योग येणार नाही. 99 आणि 100 आकडा परत 199 येईल पण 99 आणि 100 हे गणित जमणार नाही. तेव्हा शिद फडणवीस आणि हा 100 वर्षाच्या माणसाला एकदाही कुठल्या संमेलनानं महामंडळानं बोधचिन्हासाठी विचारलं नाही. केवढं मोठं म्हणजे शिदे म्हणजे- फडणवीस यांचं केवढं मोठं योगदान आहे. योगदान आहे. म्हणजे गणित आणि तत्वज्ञानासारखे विषय सुद्धा त्यांनी हास्यचित्राच्या माध्यमातून मांडले. तर या संमेलनाचं बोधचिन्ह त्यांनी तयार केलं. तयार केलेले ही सुद्धा एक म्हणजे इतिहासाला इथनं सुरुवात झाली.